हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. आणि आता मी रेडी झालेलो आहे ऑफिसला जाण्यासाठी. 12 वाजलेले आहेत आणि ऑफिसला जायच्या आधी कधी कधी मला हे गाणं आठवतंय मराठी. तुम्हालाही मे बी माहिती आहे का नाही माहित नाही. कामावर जायला उशीर व्हायला बघतोय रिक्षावाला, ग वाट माझी बघतोय रिक्षावाला. पण हे असं गाणं मला एक एकदा कधी क्लिक होतं ऑफिसला जायच्या वेळेला, वेळ झाला तर किंवा हे झालं त्यावेळेला. पण त्यावेळेला रिक्षावालाची काही गरज नाही आपल्याला, आपण बसनच जातोय किती हे झालं तर. आणि बस ही 10 मिनिटामध्ये ऑफिसवर आपण बस मिळाली की आपण ऑफिसमध्ये टच होतोय. आता मी झालेलो आहे रेडी. आता मी थोड्या वेळाच निघणार आहे ऑफिसला जाण्यासाठी. चला तर मग आज जाऊया ऑफिसला. बघूया आज बस मिळते, लेट होते, काय होते. अजून तर टाइम आहे आपल्याकडे भरपूर. आता फक्त 12 वाजलेले आहेत. चला तर गाईज ऑफिसला जाऊया. येस सर, झालंय आता आपलं टायमिंग ऑफिसला निघून जायला. चला तर मी आता जातो ऑफिसला. रूम लॉक झालेले आणि आता आपण जाणार आहे पायऱ्यावरून. दररोज लिफ्टनं जातोय पण आज पायऱ्यानं जातोय. कधी कधी जायला पाहिजे. IT मध्ये असले की पायाचा उपयोग व्हायला पाहिजे, नाहीतर फक्त पोटच वाढत राहतं. सिटीतलं मेन अवघड काम काय असतं म्हणजे येणार आहे का ये ना भाई. सिटीतलं मेन अवघड काम असतं ते म्हणजे क्रॉस करणं. बघू शकतात त्याला थांबायला तयारच नसतं. भाई क्रॉस केलेला आहे, इकडून पण येत होते म्हणतात लवकर क्रॉस केलेला आहे. आणि आताच तुम्ही बघितलं असेल थोड्या वेळापूर्वी बाईकवाल्याचे हात करत नाही ते पण म्हणले आम्हाला पण एक ब्लॉक मध्ये. तर असेच भेटत राहतात. मी त्यांना ओळखत नाही पण ते म्हणले ब्लॉक मध्ये घे म्हणताना त्यांना घेतलं. आणि मला पण रस्ता क्रॉस करायचा होता आणि ते गाडीवर गडबडीत होते. ठीक आहे, मग आता इथून आपण जाऊ बस स्टॉपवरती. आणि तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये एक लेक्चर दाखवलेली होती. ती काल अशीच मला रोडवरती म्हणजे बस स्टॉपवरती जाताना दिसलेली. ती जाता इथे समोर तुम्ही बघू शकता. बस आलेले आहे. तर मला धावत यावं लागते, काय अडचण नाही. बस अजून खूप लांब आहे. तर मी आता बस स्टॉपवरती पोहोचलेलो आहे. बस आलेलं आहे, 1 मिनिटापूर्वी थांबलेले आहे. आता बसमध्ये मी चढलेलो होतो आणि बघू शकता की किती गर्दी होती. सगळी माणसं उभारूनच जात होती. काही हरकत नाही, ठीक आहे. फायनली उतरलेलं आहे बसमधून. आता आम्ही चाललोय ऑफिसजवळ. आणि ते तुम्ही बघू शकतात काय रिक्षा आहेत त्या अजून थांबलेले आहेत. नाहीतर इथं रात्री तुम्ही बघू शकता, इथं रात्री सगळ्या रिक्षा लागलेल्या असतात. पण आता सगळे रिकाम होतात आणि 2 व्हीलरची पार्किंग होते. आणि परत 8 वाजता हे सगळं रिक्षाने भरलेलं असतं. पूर्ण असं रिक्षा असतात तिथे सर्व. आता काय रिक्षा तरी आहेत. आता चला चाललोय मी आता ऑफिसला चालत. ऑफिसवरती जाऊन काम करूया आणि रोजच्याप्रमाणे खाली बरोबर आपल्या टायमिंग झाली की जेवायला येऊ कॅन्टीनमध्ये. तर तुम्हाला आता डायरेक्ट मी कॅन्टीनमध्येच भेटतो जेवायला. आज बघूया आज काय कॅन्टीनमध्ये जेवण्यासाठी आज काय आहे. जेवायचं टायमिंग झाले की आपण सगळ्यात पहिला खाली येतोय. पण आज जरा काम असल्यामुळे आज यायला वेळ झाला. बघू शकता तुम्ही पूर्ण कॅन्टीन रिकामं होतं. असं वाटतं की शेवटला आम्ही चालतो काय जेवायला. पण कसंही करून आम्हाला तर कॅन्टीनमध्ये जेवण मिळालेलं. मी घेतलेली दाल खिचडी. आणि तर बाहेर आल्यानंतर भाई साहेब चिठ्ठी दिसली. चिठ्ठीला मन भरून बघितलं आणि मग नंतर आम्ही फेरे मारायला गेलो. फेरफटका मारला कंपनीच्या आजूबाजूनं, राऊंड मारले. त्यामुळे पाय मोकळे झाल्यानंतर ना मग आता म्हणलं बस भाई जाऊयावर, लय झालं नाही सगळं जेवण जिरायचं. आता परत आलो होतो परत नाश्ता करायला संध्याकाळी 5 वाजता. मी घेतलेलं पोहे, मी विपुलने घेतलेले वडापाव. आम्ही थोडे एक्सचेंज केले. मी त्यातला एक वडापाव खाल्ला, मी विपुलला माझ्यातले थोडे पोहे दिले. फायनली गाईज 10 वाजलेले आहेत आणि माझी शिफ्ट संपलेली आहे. आणि माझ्यासोबत विपुल पण आलेला आहे. विपुल, आज सकाळी किती वाजता आलतास ऑफिसला? हाँ सुबह। हाँ सुबह कितने आज बजे आया मुझे था? लेट हुआ था 11। और 11 अभी जा रहा है गाइस। 11 को आया था और अभी 10 को जा रहा है।
मला वाटत असेल की काय कॉर्पोरेटमध्ये सगळं चालतं, 9 to 5 नसतं, 10 to 7 असतं, पण असं नाही. काम असेल त्यावेळेला थांबावं लागतं. ही रिॲलिटी आहे त्यांची. मित्रांनो आता चाललो आता आपण बस स्टँडजवळ आणि तिथून बस पकडून तर आपल्या रूमवरती. कसं विपुल म्हणाल तसं. और ये जाएगा थाना स्टेशन. चलो गाइस, डोंबिवली का किंग विपुल. नहीं भाई, विपुल बोलते हैं, सबको बोलते हैं. आलेलं आहे कारण का बस आलेले आहे. बस ते आता त्या कोपऱ्यावरती आहे. हो का, आता तुम्हाला दिसेल थोड्याच वेळात. हो का, जस्ट थोडाच वेळ झाला. आम्ही आता पळत आलेलो आहे. हे बघा ही बस आहे. बसमध्ये बसल्या म्हणले हे काय झाले, सगळी बस तर रिकामीच होती. कारण का आपल्याला बरोबर टायमिंगची बस मिळाली होती. 10ची बस असते ती पूर्ण रिकामीच असते. त्यानंतर बस नाही मिळाली की मग नाहीच मिळत, लवकर येत पण नाही. आता मी बस स्टॉपवरून उतरून रूमजवळ आलेलो आहे. मी बघू शकता आहे माझ्या सोसायटीचा एंट्री गेट. आणि इथून मला आता रूमवरती जायचं आहे. मी आहे अजून पण गाडी येणे ते चालूच आहे रस्त्यावरती. कारण काही सिटी आहे, ठाणे सिटी आहे, त्यामुळे दिवस रात्र ठाणे सिटी चालूच असते. तर मी जातो रूमवरती आणि ह्या ब्लॉगला एंड करतो. फायनली रूमवरती पोहोचलेलो आहे मी आणि फ्रेशसुद्धा झालेलो आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच पुढचे ब्लॉग घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.